नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जे काही लिंबाच्या फोडी आहेत तर त्या आता ह्या सुवर्णाला मात्र बाहेर सापडलेल्या असतात. ती आतमध्ये घेऊन येते आणि सर्व म्हणजे आता रजनी ही सगळ्यांच्या समोर सांगते की ह्या फोडी तर अगदी नयनाने फेकलेल्या असतील, कारण नयनाच लिंबू चिरत होती. तेव्हा आता सर्वजण नयनाकडे पाहत असतात की नक्की नयनानेच दूध आता जे काही फाटलं आहे म्हणजे नयनानेच काहीतरी कारस्थान करून त्यामध्ये हे लिंबू मिसळलेले असणार. म्हणून मात्र आता सगळेजण नयनाला अगदी बोलत असतात, परंतु आबा सर्वांना शांत करतात. आबा म्हणतात की हे बघा, तुम्हाला तर माहितीच आहे की आता आपल्या घराला जो काही शाप आहे आणि हे सर्व होते तर त्या शापामुळे होते, त्यामुळे कोणी कुणाला दोष देऊ नका. शेवटी नयना कशीबशी आता आबांच्या ह्यामुळे वाचलेली असते. सुद्धा आता ती कांगावं करते आणि म्हणते की मला काहीच खायला नकोय, तसंही आता इतके आरोप माझ्यावर करण्यात आले म्हणून माझ्या घशाखाली तर काही खाली उतरणारच नाही. एकतर मी काही केलेलं नसताना सुद्धा या घरामध्ये सगळं काही मलाच ऐकून घ्यावं लागतं. आणि नाही, बरोबरच आहे की मी एकटी आहे, त्यामुळे तुम्ही आरोप तर माझ्यावर करणारच, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की माझ्या सुद्धा संसाराची वाट लागलेली आहे, तर ते कुणालाच दिसत नाही. आणि का दिसत नाही की मी एकटी आहे म्हणून. काही झाले तरी आणि घरामध्ये काही जरी घडले तर आरोप करण्यासाठी नयना तर आहेच, त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक अगदी वाटेल तसं नयनालाच बोलतो. अगदी नाटक करत आता रागतच नयना आतमध्ये निघून जाण्याचं नाटक करते आणि रडत असते. रजनी नयनाला आवाज देते की नयना अगं थांब ना. आणि तेवढ्यात आता आबा हे अगदी रजनीला म्हणतात की रजनी असून दे, तू काळजी करू नकोस, तू तिच्या खोलीमध्ये जा आणि तिला नाश्ता देऊ नये. त्यावर आता रजनी म्हणते की हो आबा, मी तिला खोलीमध्ये नेऊन देते. आणि शेवटी आता नयनाचं ती ताट घेते आणि तिच्या रूम मध्ये रजनी आता तो नाश्ता घेऊन जाते. आबा आता सर्वांना नाश्ता करायला सांगतात. तेव्हा मात्र आता रोहिणी तर अगदी खुश होऊन आता ही नाश्ता करत असते. कलाचं मात्र कशात मन लागत नसतं. आता तिला जे काही दूध फाटलं त्यावेळेस रोहिणी जे काही म्हणलेली असते की डॅड, अहो हा शापाचंच काहीतरी संकेत तर नसेल ना. आता मात्र कलाला टेन्शन आलेले असते. कलाच्या डोळ्यासमोर सारखा तोच विचार येतोय आणि कला काही खात नसते. आबांचं लक्ष जातं. आता आजोबा म्हणतात की कला अगं काय झालं, खा की तू. त्यावर आता कला म्हणते की आजोबा माझी एक अशी इच्छा आहे की मला पळसंब्याला जायचं आहे. तर त्यावर आता आबा म्हणतात की अगं पण तू तिकडे पळसंब्याला जाऊन काय करणार आहेस बरं, तिकडे काही फरक पडणार आहे का. तेव्हा आता कला म्हणते की आजोबा अहो काहीतरी फरक तर पडेलच. आणि हे बघा आजोबा, एकदा तरी मला प्रयत्न करून द्या. तेथे जाऊन मात्र मी देवीला साकडं घाले आणि तिच्यावर कुंकू अर्चन करेल, तेव्हा फक्त त्यासाठी मला एकदा पळसंब्याला जाऊन द्या प्लीज. म्हणून आता कला खूप रिक्वेस्ट करत असते. तर आता सरोज म्हणते की कला अगं पण तुझी तब्येत व्यवस्थित बरी नाही, मग तू कशी तिकडे जाणार आहे. आता कुठे तू व्यवस्थित बरी होते आणि लगेच तिकडे जाण्याचा विचार करतेस. आबा म्हणतात की कला अगं खरंच तू तिकडे गेल्यानंतर तुझी दगदग होईल. तेव्हा आता अद्वैत हे सर्व ऐकतो आणि मनात म्हणतो की आता जर सगळेजण हिला पळसंब्याला जायला नाही म्हणालेत, त्यामुळे आता ही आती आगाऊ जास्तीत जास्त त्याच गोष्टीचा विचार करत बसेल. त्यावर आता कला म्हणते की आजोबा हे बघा, माझी तब्येत आता तशी ठीक आहे, परंतु माझी इच्छा आहे की एकदा मला पळसंब्याला जायचं आहे, मला प्रयत्न करायचा आहे. त्यावर आता लगेच सरोज विचारते की अगं पण कला तू जाणार कशी आहेस, एकतर अद्वैतची सुद्धा इम्पॉर्टंट मीटिंग आहे आज. त्यावर आता अद्वैत म्हणतो की आई मी ते मॅनेज करेल, खरेची इच्छा आहे ना, मग खरेची इच्छा पूर्ण होऊन दे. तेव्हा आता सरोज म्हणते की अरे पण अद्वैत. आणि आता अद्वैत सुद्धा आबांना कलाला खरेला तिकडे पळसंब्याला घेऊन जाण्यासाठी रिक्वेस्ट करतो. तर आता आबा म्हणतात की अद्वैत तुझी इच्छा आहे ना, मग तू तिकडे जाऊ शकतो. कदाचित देवी आईच्या सुद्धा मनामध्ये तेच असेल. तर कलाचा चेहरा लगेच खुलतो. कला खुशून म्हणते की चला तर मी कुंकुम अर्चनाची तयारी करायला घेते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तुझी तयारी झाल्यानंतर आपण तिकडे निघतो. तेव्हा आता कला खुशून लगेच तयार व्हायला निघून जाते. आबांना आता कलाचं कौतुक वाटतं. तेव्हा आता रोहिणी हे सर्व काही ऐकून आता मनात म्हणते की हे कुंकुम अर्चन कसं होतं तेच मी पाहते, तुम्ही फक्त पुढे चला, मी सुद्धा तुमच्या मागून लगेच येते. त्यानंतर मात्र काजल काही आता तिकडे तिच्या मावशीकडे गेलेली असते. म्हणून मात्र आता शेजारील ज्या काही बायका आहे संगीताच्या मैत्रिणी, त्या संगीताला बाहेर कपडे वाळत घालत असताना विचारतात की अहो संगीता वहिनी, काजल कुठे आहे की कुठे बाहेर गेली. त्यावर आता संगीता म्हणते ती बाहेर कामाला गेलेली आहे. आणि काय हो काय झाले. तेव्हा आता त्या बायका म्हणतात की अहो संगीता वहिनी कसं आहे की काजल पहिल्यासारखी नाही राहिली, कारण अगोदर तिचं नाव चांगल्या गोष्टीसाठी घेतलं जात होतं, पण आता मात्र तिचं नाव एकाच गोष्टीमुळे घेतलं जातं. तर संगीता विचारते की काय काय म्हणतात तुम्ही, काय झाले असे नक्की काय म्हणतात तुम्ही. तेव्हा आता त्यातील दुसरी बाई म्हणते तिचं आणि सोम चांदेकर या दोघांचं काही चालू आहे का. नाही अहो संगीता वहिनी, त्या दोघांचं नाव एकमेकांशी जोडलं जातं, तर म्हणून विचारलं
आणि सगळ्या बायकामध्ये ही चर्चा सुरू आहे तर, आणि त्या चांदेकरांचा सोम तो तर तुमच्या घरी येऊन गेला असं मी ऐकलं, आणि ते पण तुम्ही घरी सुद्धा नव्हत्या. संगीताला राग येतो. संगीता म्हणते की हे बघा, उगाच काहीतरी बोलू नका. काही पाहुणे तुमच्या घरी सांगून येत असतात का? उचलली जीभ आणि लावली टाळायला म्हणून संगीता त्यांच्यावर खूप भडकते. तेव्हा आता त्यातील दुसरी म्हणते की अहो संगीता वहिनी, तुम्ही काही पण बोला, परंतु शेवटी लोकांना जे काही समजायचं आहे तर ते समजून घेतातच. पोरीच्या जातीला जपायला हवं. तेव्हा संगीता रागाने म्हणते की हे बघा, ती माझी मुलगी आहे, आमच्या पोरीला आम्ही बघून घेऊ. तुम्हाला तुमच्या पंचायती नकोय, आमच्या पंचायती करतात. अहो तुम्ही तुमच्या पोरीकडे लक्ष द्या आणि तुमच्या घरी जाऊन तुम्ही दिवे लावात. मला कुठे आल्या मोठ्या शहाण्या समजवायला, त्यामुळे चालत्या व्हा इथून, आणि मला कुठे समजवायला आल्यात. म्हणून आता संगीता अगदी रागरागाने त्यांना काढून देते. टंड्या मेल्या म्हणून आता संगीता खूप रागवते. ते बायका आता धावतच निघून जातात आणि संगीता मात्र खूप चिडलेली असते. त्यानंतर आता इकडे चांदेकरांच्या घरी कला आणि अद्वैत मात्र पळसंब्याला गाडीतून जायला निघतात. आता कला ही अगदी दिव्याईला नमस्कार करते डोळे झाकून. अद्वैत तिच्याकडे पाहत असतो आणि आता त्या गाडीचा पाठलाग करत रोहिणी सुद्धा त्यांच्या मागेच पळसंब्याला येत असते. तेव्हा रोहिणी आता अगदी मनात म्हणते की आता मात्र ह्या कला खरेला काय बदला असतो हे दाखवतेच. ते दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे. तर तिला मात्र ह्या शापातून मुक्ती हवी आहे का? आणि ह्या सगळ्यातून मी तिची कायमची मुक्तता नाही केली तर मी सुद्धा नावाची रोहिणी नाही. तर म्हणजे आता कलाचा बदला घेण्यासाठी रोहिणीने आणखीन एक प्लॅन तेथे आखलेला असतो. त्यानंतर आता कला आणि अद्वैत मात्र गाडीतून पळसंब्याला येऊन अगदी दिव्याईच्या मंदिरात पोहोचतात. गाडीतून खाली उतरल्यानंतर कला आणि अद्वैत मंदिरात येतात. दिव्याईची घंटा वाजवतात. आता दोघेही खुश होतात, एकमेकांकडे पाहतात. रोहिणी सुद्धा गाडीतून खाली उतरते, त्यांचा पाठलाग करत दिव्याईच्या मंदिरात येते. आता आतमध्ये गाभाऱ्यात आल्यानंतर गुरुजी मात्र कला आणि अद्वैत या जोडीला पाहतात. तेव्हा आता गुरुजी त्या दोघांचं दर्शन झाल्यानंतर विचारतात की तुम्ही येथे थांबणार आहात का जरा वेळ? कारण मी तुम्हाला अशा पद्धतीने विचारत होतो की येथे ज्या अभिषेकासाठी पावत्या आलेल्या आहेत, फक्त मला जरा त्या चेक करायच्या होत्या आणि तोपर्यंत तुम्ही जर येथे असाल तर मी पटकन जाऊन येतो. तेव्हा कला म्हणते की हो गुरुजी, तुम्ही तोपर्यंत जाऊन या, परंतु तोपर्यंत मी कुंकुमार्चन केलं तर चालेल ना तुम्हाला? त्यावर आता गुरुजी म्हणतात की हो नक्की चालेल, परंतु एक मात्र गोष्ट आहे ती म्हणजे आता फार तर कमी अगदी या वेळामध्ये आता जे काही कुंकुमार्चनचा जो विधी आहे कमीत कमी लोक हा पार पाडू शकतात, कारण हा विधी कुणाचा पूर्ण होत नसतो आणि कुंकुमार्चन करताना वाटेला काही ना काही विघ्न हे येतच असतात आणि त्या विघ्नामुळे त्यांचं कुंकुमार्चन हा पूर्ण होत नसते. तुम्हाला तर माहितीच आहे की कुंकुमार्चन करताना अजिबात उठायचं नसतं. हे सगळं तुम्हाला शक्य आहे का? तर कला म्हणते की हो गुरुजी, मी पूर्ण करेल. तेव्हा मात्र आता कला ही पूर्ण करायला तयार होते आणि आता गुरुजी आलोच मी असे बोलून आता त्या पावत्या मोजायला जातात. रोहिणी मात्र आता हे सर्व ऐकते. रोहिणी आता मनात म्हणते की कुंकुमार्चन करताना मात्र उठायचं नसतं. मग मी सुद्धा पाहते की कला तू कशी उठत नाही. आता मात्र हा जो काही कुंकुमार्चनचा विधी आहे तो मी पूर्ण नाही होऊन देणार. त्यात काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न आता रोहिणी करण्याचं ठरवते. कला खरे मी सुद्धा नावाची रोहिणी आहे, तुझं हे व्रत मी नाही पूर्ण होऊन देणार. त्यावर आता कला आणि अद्वैत आता मंदिरात असतात. तर अद्वैत कलाला म्हणतो की ठीक आहे, जेथे तू बसणार आहे तेथे बाजूलाच मी बसतो. तर आता कला म्हणते की नाही अरे चांदेकर, त्याची काही गरज नाही. अरे तुला महत्वाचे कॉल्स करायचे आहे आणि एकतर तुझी मीटिंग सुद्धा आहे, त्यामुळे तू एक काम करू शकतो, तू गाडीमध्ये बस आणि तुझे सगळे कॉल्स तू करू शकतो. तोपर्यंत मी इथे बसूनच हे कुंकुमार्चन पूर्ण करते. त्यावर आता अद्वैत तिला म्हणतो की हे बघ, माझ्यासाठी काय महत्वाचे आहे हे तू ठरू नकोस. मी तुझ्या सोबतच बसून असेल आणि हे बघ, परत जर तुला काही झाले तर. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ, अरे मी देवीच्या देवळात आहे आणि जर मला काही झाले तर देवी आई अगदी स्वतःच मला वाचवेल, त्यामुळे तू जाऊ शकतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं पण. तर कला म्हणते की अरे चांदेकर प्लीज ऐक ना रे माझं, तू ऐक ना, नको इतकं टेन्शन घेऊस. तेव्हा आता अद्वैत बाहेर जातो आणि कला मात्र आता कुंकुमार्चनाची सर्व तयारी करायला घेते. येथे देवी आई समोरच बसून आता एक पाठ घेते, त्या पाठावरती बसते आणि पूजा सुद्धा आता तेथे व्यवस्थित मांडते. आपल्या पिशवीतून जे काही साहित्य आणलेलं आहे ते सर्व साहित्य ती बाहेर काढते. आता एका ताटामध्ये तिने खूप काही कुंकू आणलेलं असतं आणि देवी आईची मूर्ती दुसऱ्या ताटामध्ये ठेवते आणि आता जे काही मंत्रविधी आहे तर ते अगदी म्हणून मात्र ती डोळे झाकून आता हा कुंकुमार्चनचा विधी पूर्ण करत असते. तिचा विधी आता पूर्ण होत असतो, तोच आता रोहिणी इकडे प्लॅन करते. आता याचा वापर जर मी केला तर मात्र आता हे कलाचं वाचणं खरं नाही आणि तिचा कुंकुमार्चनचा जो विधी आहे तर तो सुद्धा पूर्ण नाही होऊ शकणार आणि हातामध्ये काहीतरी घेऊन विघ्न तर येणारच, असं आता स्वतःला ऍटिट्यूड मध्ये ती म्हणत असते. त्यानंतर अद्वैत इकडे आपल्या महत्वाच्या मीटिंगचा जॉईन करतो आणि त्या कामात तो मग्न होतो. तर इकडे कलाचं कुंकुमार्चनचा अगदी विधी पूर्ण होत असतो. डोळे
बंद करून ते देवीच्या अंगावर मंत्र म्हणत ते कुंकू टाकत असते आणि रोहिणी मात्र आता जे काही तेथे आता अगदी अग्नी पेटून देण्याचं जे साहित्य आहे, पेट्रोल वगैरे तिथे घेऊन आलेले असते आणि आता ती कलाच्या कडेने मात्र कशाची तरी रांग घालते आणि आता मात्र त्या कलाच्या अगदी कडेकडेने बरोबर आता तिला तो अगदी अग्नी वाढवायचा आणि कला त्यात होरपळून भाजली पाहिजे असं मात्र तिला आता वाटते आणि त्याची पूर्ण तयारी ती आता करते। आता त्यावर पेट्रोल वगैरे टाकून पूर्णपणे ती आग आता पेटून देण्यासाठी काडीचपिटी आपल्या हातात घेते। कला मात्र आता आपली कुंकुमार्चनचा विधी पार पडत असते, त्यातच ती मग्न असते। डोळे बंद करून ती आता हे विधी पूर्ण करत असते, मंत्रोच्चार म्हणत असते। तोपर्यंत आता रोहिणी काडी ओढते। आता काडी ओढल्यानंतर सगळीकडे पेट होतो। आता सगळी कलाच्या चहूबाजूने आग ही अगदी पेटलेली असते। रोहिणी लगेच बाजूला होते आणि बाजूला खिडकीतून येऊन मात्र हे सर्व ती पाहत असते। कलाचं अजूनपर्यंत लक्ष नसते। कला आता मंत्र उपचार करतच असते। आता सगळ्या खांब आहे तर त्याने सुद्धा पेट घेतलेला असतो। आता जो काही दूर झालेला आहे त्यामुळे कलाला मध्ये ठसका सुद्धा लागत असतो। तेव्हा मात्र आता रोहिणी लांबूनच हे सर्व पाहून हसत असते। तर आता चहूबाजूने आग ही जास्त लागलेली असते, आग वाढत चाललेली असते। कलाला आता इतका त्रास होत असतो, तिला आता चहूबाजूने गरम लागत असते, घाम आलेला असतो, पण तरी सुद्धा ती आपला कुंकुमार्चनचा विधी काही अगदी अर्धवट सोडत नसते। आता जे आजूबाजूचे लोक आहे ते धावतच येतात की आग लागली, आग लागली। एका प्रकारचा खूप मोठा गोंधळ उडालेला असतो। कलाला खूप त्रास व्हायला सुरुवात होते। कलाला आता जोराचा ठसका लागलेला असतो। आता धुरामुळे तिला खूप आता अगदी त्रास होतो। गुरुजी धावतच येतात तरी सुद्धा कला आपली जागा सोडत नसते। कला मात्र आता देवी आईकडे पाहते। आता गुरुजींनी सांगितलेलं असतं की कुंकुमार्चनाचा जो विधी आहे तो अर्धवट सोडायचा नसतो। असे कित्येक लोक आहेत तर त्यांचा तो विधी पूर्ण होत नसतो। कलाला आता हे सर्व आठवते। आता गुरुजी सुद्धा आग आग म्हणून खूप ओरडतात आणि देवी आईला हात जोडून म्हणतात की देवी आई अगं माफ कर, काही चूक झाली असेल तर पदरामध्ये घे, देवी आई तू माफ कर, देवी आई माफ कर म्हणून सगळेजण देवी आईला हात जोडतात। तर कला आपला कुंकुमार्चनाचा विधी आहे तो अगदी अगदी अर्धवट सोडत नसते। कला त्यामध्ये मंत्रोच्चार करून कुंकू हे देवीच्या अंगावर शेवटी सोडतच असते। जे आता ओरडतात की आग लागलीच कशी, कोणीतरी वाचवा वाचवा म्हणून आता सगळ्यांना अगदी आरडाओरडा करून आता तेथे एक प्रकारचा मोठ्याने गोंधळ उडत असतो। तरी सुद्धा आता कला काही आपलं हे सोडत नाही। आता मात्र अद्वैतच्या कानावर ही सगळे आवाज ऐकू येतात। अद्वैत धावतच खरे खरे करत ओरडत येतो। अद्वैत धावत येत आहे हे बघून रोहिणी लगेच बाजूला लपते। कला मात्र आता कुंकुमार्चनचा विधी पूर्णच करत असते। कलाला इतका घाम आलेला असतो, कलाला खूप त्रास होत असतो, पण तरी सुद्धा तो विधी काही ती सोडत नसते। आता जे काही दरवाजात उभे असलेले आजूबाजूचे लोक आहेत तर ते धावा धावा करत असतात आणि वाचवा वाचवा, आगीतून त्यांना वाचवा असे अगदी एक प्रकारे मोठ्याने ओरडतात। अद्वैत धावतच आत येतो आणि कलाला बघून तो अगदी जोरात ओरडतो की खरे अगं खरे तू बाहेर ये, आग लागलेली आहे, खरे उठ लवकर बाहेर ये। अद्वैतचा जीव पूर्णपणे कासावीस झालेला असतो। जर खरेला काही झाले तर अद्वैत जोरजोरात ओरडत असतो, कारण त्याला सुद्धा आता ह्या दम्याचा त्रास असल्यामुळे त्याला सुद्धा धूर काही नाकातोंडात गेलेला चालत नाही। पण तरी सुद्धा कला कुणाचं काही ऐकून घेत नाही आणि शेवटी ती कुंकुमार्चनचा जो विधी आहे तर तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते। रोहिणीला फार आता टेन्शन येते की कारण इतकी आग लागली तरी सुद्धा ही खरे ही कला कुंकुमार्चन करताना उठत सुद्धा नाही आणि जाऊन दे, हिला काही सुद्धा करून दे, जर ही उठली तरी सुद्धा आता हिचं हे कुंकुमार्चन पूर्ण नाही होणार आणि जर ती नाही उठली तर ह्या आगीमध्ये ती होरपळून मरेल, म्हणून जरीही काही झाले तरी शेवटी फायदा माझाच होईल, मग जे काही व्हायचं असेल ते होऊन देच म्हणून रोहिणी आता खूप खुश होते। त्यानंतर आगीचे हे जे काही आता भडके आहे तर ते जास्त वाढलेले असतात। सगळीकडे एका प्रकारचा अगदी गोंधळ, अगदी आवाज, कर्कश असा आवाज होत असतो। अद्वैतचा जीव पूर्णपणे कासावीस झालेला असतो। नक्की काय करू, खरेला कसं वाचू, कलाला इतका त्रास होत असतो, पण तरी सुद्धा कला मात्र कुंकुमार्चनचा विधी पूर्णच करत असते। अद्वैत बादलीभर पाणी घेऊन येतो आणि जिथे आग लागलेली आहे तर तेथे तो पाणी तो बादलीने त्यावर मारत असतो। आग ही आपोआप विझली जाते। आता गुरुजींना सुद्धा आनंद होतो, परंतु रोहिणी आता हे सर्व पाहते। रोहिणीचं खूप आता जळफळाट होतो। अद्वैत धावतच जातो आणि बादली भरून पुन्हा पाणी घेऊन येतो। तेवढ्यात आता कलाच्या पदराला सुद्धा आग लागलेली असते। अद्वैत आपला कोट काढतो आणि खरे असे म्हणतो। कलाला आता जोरात ठसका लागलेला असतो। अद्वैत आपल्या कोटाने ती आग पुन्हा विझवतो। कलाला खूप ठसका लागलेला असतो। कलाला आता डोळे काही तिचे उघडत नसतात। अद्वैत तिला विचारतो की खरे तू ठीक तर आहे ना, थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो। तेव्हा आता कला ही अद्वैतचा हात धरते तर गुरुजी म्हणतात की थांबा अद्वैतराव, हे व्रत पूर्ण झाल्याशिवाय
पाणी सुद्धा पिऊ शकत नाही। तेव्हा मात्र अद्वैत ते कुंकवाचं ते ताट उचलतो आणि आपल्या हाताने ते देवीच्या अंगावर टाकत असतो। परंतु आता एक चमत्कार असा होतो, देवीच्या अंगावर टाकलेलं ते कुंकू मात्र कलाच्या पूर्णपणे केसामध्ये भांगात अगदी पडलेलं असतं। सर्वजण हा चमत्कार पाहून खूप मोठा धक्का त्यांना बसलेला असतो। रोहिणीच्या पायाखालची जमीन सरकते की नक्की आपण काय केलं आणि झाले तर काय। देवी आईचा एक खूप मोठा चमत्कारच झालेला आहे। तर रोहिणीला खूपच जळफाट होतो। आता रोहिणी स्वतःवरच खूप रागावते। तर आता कला ही अद्वैतकडे पाहत असते। अद्वैत आता तो मंत्रोच्चार करून ते कुंकू देवीच्या अंगावर टाकत असतो, तेच कलाच्या भांगात सुद्धा पडत असतं। तेव्हा आता कुंकू टाकून झाल्यानंतर अद्वैत देवीला हात जोडतो आणि कलाला आता त्रास होत असतो, पण कला स्वतःला सावरत असते। आता मात्र रोहिणी आता तिला हे सर्व क्षण बघूशी सुद्धा वाटत नसते। सगळे गावकरी, गुरुजी हे सगळेजण पाहत असतात। कला आणि अद्वैत यांचं हे व्रत शेवटी अद्वैतने सुद्धा पूर्ण केलेलं असतं। अद्वैत कलाला विचारतो की खरे तुला काही झाले तर नाही ना। तेव्हा आता कला अद्वैतकडे पाहत असते। गुरुजी म्हणतात की त्यांना काही झालं नसते, कारण त्यांच्या भोवती देवीच्या श्रद्धेचं कवच होतं। आणि हे बघा कला, या परिस्थितीत जर दुसरं कोणी असतं तर स्वतःचा जीव वाचून मात्र ते पळून गेले असते। परंतु कला, तुम्ही जे व्रत घेतलं ते सोडलं नाही तुम्ही। देवी सगळं काही बघते आणि मनापासून केलेली भक्ती तिच्यापर्यंत पोहोचते सुद्धा। देवीकडे तुम्ही काही जरी मागितलं तरी सुद्धा ते शेवटी पूर्ण होईलच। तेव्हा कला आणि अद्वैत खुशून देवी आईला हात जोडतात, नमस्कार करतात। तेव्हा आता अद्वैत कलाच्या हाताला धरतो आणि तिला सावकाश म्हणून आता उभा करतो। कला स्वतःला अगदी म्हणजे शांत उभी करते आणि गुरुजींना नमस्कार करते। तेव्हा आता गुरुजी तिला अगदी छान असा आशीर्वाद देतात की अखंड सौभाग्यवती हो। आणि सगळेजण आता तेथून निघून जातात। कला पुन्हा देवी आईकडे पाहते। रोहिणीचा मात्र आता हे सर्व बघून खूपच जळफाट होतो। शेवटी इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा कलाने आपला कुंकुमार्चनाचा विधी आहे तर तो अर्धवट सोडलेला नसतो, अगदी तो पूर्ण केलेला असतो। म्हणून आता अद्वैतला सुद्धा कलाची खूप काळजी लागते आणि कलाने मनोभावाने आता हे व्रत पूर्ण केलेलं असतं, ते पण श्रद्धेने आणि अगदी भक्तिभावाने। त्यानंतर देवीच्या जे काही त्या ताटामध्ये कुंकू वाहिलेलं असतं ते ताट ती कला उचलते। त्यातील जे कुंकू आहे तर ते आपल्या कपाळी लावते आणि अद्वैतला सुद्धा त्याच्या कपाळी ते अगदी कुंकुवाचा टिळा लावते। दोघे आता देवी आईला हात जोडतात। कला म्हणते की देवी आई, अगं आमच्या घरावर सावट आलेला आहे ग। घरातील परिस्थिती, नाती आणि जी काही आता या घरात असणारी परिस्थिती आहे ती सगळी अचानक विस्कटलेली आहे ग। आणि आई, तू तर यावर तोडगा देणार होतीस ना ग। म्हणूनच आई, मी तुला आज हा कुंकुमार्चनाचा विधी पूर्ण केलेला आहे ग। आणि आई, तुला माहितीच आहे आमच्या घराला लागलेला शाप, त्यामुळे देवी आई या घरात या शापापासून या घराला मुक्तता दे। अगदी सर्वांचे संसार व्यवस्थित होऊन दे। आई, तूच असे आहे की यातून आम्हाला वाट दाखवू शकतेस आणि देवी आई आम्हाला वाट दाखव, तूच आता आम्हाला वाट दाखवू शकते। कला आणि अद्वैत दोघेही आता मनोभावाने देवीची अगदी हात जोडून प्रार्थना तिला करत असतात। आणि तेवढ्यात गुरुजी मात्र आता दारात येतात आणि या दोघांना म्हणतात की तुमची सेवा आईपर्यंत पोहोचली सुद्धा। कला आणि अद्वैत जेव्हा मागे वळून पाहतात तेव्हा गुरुजी त्यांना दिसतात। दोघे आता एकमेकांकडे पाहतात। गुरुजींच्या हातामध्ये एक ग्रंथ असतो आणि जो ग्रंथ आहे तर यात खूप मोठा एक तोडगा आहे या शापातून मुक्तता मिळवण्यासाठी, असे आता गुरुजी जेव्हा सांगतात तेव्हा आता कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत असतात। आता गुरुजी जे काही ग्रंथ त्यांना देत आहे तर तो मात्र रोहिणीने पाहिलेला असतो। मंदिरात घडणारा सर्व प्रकाश रोहिणी आता गुपचूप ऐकत असते आणि पाहत असते। गुरुजी कला आणि अद्वैतच्या हातामध्ये त्या शापावर असा रामबाण मुक्त उपाय म्हणजे आता हा ग्रंथ कला आणि अद्वैत यांना देण्यात येतो। दोघे आता एकमेकांकडे पाहत असतात। तेव्हा कला देवी आईला मनोभावाने हात जोडते। दोघे आता निश्चिंत होतात, कारण आता कुंकुमार्चनाचा विधी झाल्यानंतर देवी आईचा चमत्कार होऊन शेवटी त्या शापावर आता तोडगा सुद्धा सापडलेला असतो। म्हणून दोघेही पुन्हा देवीला नमस्कार करतात आणि खुश होतात। तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता आबा हे आता रजनीला म्हणत असतात सर्व काही ठीक होईल। रजनी म्हणते की आबा, सगळं काही सुरळीत कधी होईल? आबा म्हणतात की अगं रजनी, तू काही टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित पार पडेल। आणि हे बघा, आता प्रत्येक गोष्ट ठीक व्हायला लागलेली आहे ना। आणि हे बघ अगं रजनी, अद्वैत आणि कला हे दोघेही पळसंबेला गेलेले आहेत, नक्की ते काहीतरी मार्ग काढूनच येतील। त्यानंतर आता इकडे गुरुजी तो ग्रंथ आहे तर तो कलाच्या हातात देतात। तेव्हा आता गुरुजी कलाला सांगतात की यामध्ये जे काही
कार्य श्लोक लिहिलेले आहे आणि हे श्लोक पठण केल्यानंतर अगदी ह्या श्लोकांचा जप केल्यानंतर तुम्हाला या शापातून मुक्तता मिळेल। संसार आणि नाती जपण्याचा जो काही मार्ग आहे तर तो तुम्हाला यामध्ये सापडेल आणि ही सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे असं समजा। तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत खुश होतात। सारखे ते आता गुरुजींकडे पाहत असतात, परंतु रोहिणीचं मात्र आता हे सर्व बघून खूपच जळफळाट होतो। जे काही तिला नको होतं शेवटी कला आणि अद्वैत या दोघं आता ह्या आपण केलेल्या प्लॅनमध्ये न अडकता सक्सेस झाले आणि दिव्याईने अगदी साक्षात त्यांना चमत्कार करत या शापावर मुक्तता म्हणून आता एक खूप मोठा उपाय सुद्धा अगदी त्यांना भेटलेला आहे। तर कला ते श्लोकाचा ग्रंथ आहे तर तो शेवटी घेते आणि दिव्याईला पुन्हा नमस्कार करते। आता कला आणि अद्वैत दोघेही खुश होऊन परत आपल्या घरी येणार असतात। आता दिव्याईचा एक खूप मोठा चमत्कार होऊन शेवटी शापातून मुक्तता मिळवण्यासाठी कलाला एक रामबाण उपायाची गुरुकिल्ली सापडलेली असते आणि ती साक्षात गुरुजींनी दिलेली असते। रोहिणी अगदी कलाच्या जीवावर सुद्धा आता एक संकट ओढवलेलं असताना सुद्धा कला डगमगत नाही आणि शेवटी आपलं जे काही कुंकुमार्चनचा विधी आहे तर तो पार पाडते आणि शेवटी आता या घराला वाचवण्यासाठी कलाने उचललेलं हे पाऊल तिचं पहिलेच पाऊल सक्सेस होतं। त्यात तिला दिव्याची खूप अशी मदत होते। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।